रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड JEE B आर्च 2025 सेशन फर्स्ट रिझल्ट नील पाटणे 100% मार्क्स भारतात प्रथम, तसेच पूर्वा साळवी 99.86%, यश राहुल 99.84%, आयेशा तिसेकर 99.42%, अभिषेक चव्हाण 99.26%, आरुषी साबळे 99%, मानल तिसेकर 98.88%, सावरी जोशी 96.86%, केतकी शिर्के 96.26%, जय पवार 95.12%, श्रेयस जाधव 94.54%, श्रवण कदम 93.52%, सावरी बुटाला 90.85%, साहिल पालवे 90.18%. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं रोटरी प्रतिष्ठान, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल आणि रोटरी क्लब खेड तर्फे हार्दिक अभिनंदन. नमस्कार, दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. रोटरी शाळेचा अभिमान, नील पाटणे देशात पहिला, JEE परीक्षेत 100% गुण मिळवत इतिहास रचला. भीक मागून जमवलेले पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार जलाल राजपूरकर. सोमवारी दुपारपर्यंत 100 ठेवीदारांचे 2 कोटी रुपये अडकल्याचं उघड. ठेवीदारांच्या पाठीशी मनसे पूर्ण ताकदीने उभं राहणार, निलेश बावणे. संभाजी महाराजांच्या अटकेचं ऐतिहासिक ठिकाण चर्चेत. सरदेसाई वाड्याच्या वारसांचा सरकारवर नाराजीचा सूर. इंडिया पाकिस्तान मॅच नंतर मालवणमध्ये भारत विरोधी घोषणांचा प्रकार, संबंधित व्यक्तीवर कारवाई. सविस्तर वृत्त. रोटरी इंग्लिश मीडियमच्या मुलांची गरुड झेप ही नेहमीच कौतुकास्पद असून नुकताच जाहीर झालेल्या JEE या परीक्षेचा निकाल हाती आल्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करत या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं कौतुक केलं. रोटरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या JEE परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलं असून नील पाटणे या विद्यार्थ्यानं 100% गुण मिळवत संपूर्ण देशात तो प्रथम आलाय. विशेष म्हणजे तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे ज्याने या परीक्षेत 100% गुण मिळवत इतिहास रचलाय. संस्थाध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या JEE परीक्षेत रोटरी शाळेच्या 14 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत 90% पेक्षा जास्त पर्सेंटेज मिळवले, तर 6 विद्यार्थ्यांनी 99% पेक्षा जास्त गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. नील पाटणेच्या या अद्वितीय यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत असून रोटरी शाळेच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संपूर्ण संस्थेला आणि विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या. नमस्कार. कालच JEE पार्ट 2 आर्किटेक्चर याचा निकाल जाहीर झाला आणि या वर्षाला आपल्याकडे JEE B आर्चसाठी 14 मुलं बसली होती आणि त्याच्यामध्ये 14च्या 14 मुलांना 90%पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळाले आणि त्याचबरोबर 6 मुलांना 99% जास्त मार्क्स मिळाले. आणि ह्या सर्वाला कळस की 100% मार्क्स मिळवत आपला नील पाटणे हा संपूर्ण देशामध्ये पहिला आलेला आहे.
आणि त्यामुळं महाराष्ट्राचा हा एकमेव विद्यार्थी आहे ज्याने 100% मार्क्स मिळवले. त्याचबरोबर त्याच्यानंतर राजस्थान वगैरे वगैरे अशा लोकांचे मार्क्स मिळालेत. 100% मिळवलेला देशामधला हा एकमेव विद्यार्थी आहे आणि तो आपल्या रोटरी शाळेचा आहे. आणि ह्या वर्षाला एक नवीनच आपण शिखर गाठलेलं आहे. याच्यापूर्वी आपण 2016मध्ये जर पाहिलं तर 2016मध्ये सलोनी जोशी ही देशामध्ये CBSEमध्ये संपूर्ण जगामध्ये पहिली आली होती. आणि त्याचबरोबर दिव्या जाडकर ही देशामध्ये तिसरी आली होती CBSE बोर्डामध्ये. आणि त्याच्यानंतर हे आज पुन्हा एकदा आपण एक अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे आणि त्या यशामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेले आहोत. आणि त्याच्यासाठी आमचे यावर्षीचे शिक्षक होते रोहन खेडेकर, सोनवडकर मॅडम, गुरु सर, शुभम जडाळ सर, ह्या सर्वांनी अथक मेहनत घेतल्यानंतर हे यश आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्यामुळं आपण आज त्या सर्व लोकांचा सत्कार करण्याकरता, त्यांचा अभिनंदन करण्याकरता आपण आज इथं एकत्र आलेलो आहोत. नमस्कार, मी रोहन खेडेकर, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यावर्ष मॅथमॅटिक्स आणि ॲप्टिट्यूडचा शिक्षक कार्यरत आहे. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल हे वर्षी यशाचे नवीन शिखर गाठत असते, नवीन रेकॉर्ड बनवत असते आणि स्वतःचेच रेकॉर्ड तोडत असते. असा एक बहुमान आणि असाच एक आपल्याला संधी मिळणार एक क्षण हा आम्हाला काल अनुभवायला मिळाला. आपल्या शाळेतला रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी नील संदेश पाटणे हा संपूर्ण भारतात 100% मिळवून प्रथम क्रमांक गाठलेला विद्यार्थी आपल्या शाळेला लाभलेला आहे. या विद्यार्थ्यांनी तब्बल 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि हा एकमेव विद्यार्थी आहे ज्यांनी 100% एवढे गुण मिळवलेले आहेत. तसेच आपले इतर विद्यार्थी हे सुद्धा काही कमी नाही आहेत. 14 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते आणि त्यामध्ये 90% वरती आपले सर्व विद्यार्थी गेलेले आहेत आणि 99% वरती आपले 6 विद्यार्थी गेलेले आहेत. हे यश रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलसाठी खूप मोठे आहे. हा क्षण खूप मोठा आहे. त्यांचे पालक, त्यांचे सर्व शिक्षक, पदाधिकारी, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर, सेक्रेटरी पराग सर, या सर्वांनी, भूमिता पटेल मॅडम, प्रिन्सिपल मॅडम यांनी खूप कष्ट या मुलांच्या मागे घेतलेले आहेत. आणि या कष्टाचंच फळ आहे की आज या शाळेचा विद्यार्थी, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी, खेडचा विद्यार्थी यांनी नुसतं महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या शाळेचं नाव उंचावलेलं आहे. हा अभिमानाचा क्षण आहे आणि तुम्ही सर्व या क्षणाला साक्षी आहात. याबद्दल माझं खूप खूप आभार. तालुक्याचं नाव अख्ख्या देशभरात तू गाजवले, तर काय वाटते एकूण काय भावना शिक्षकांबद्दल, तुझं मत काय आहे? मला फार त्याचा आनंद आहे की मला भेटली की मी माझ्या गाव नाही तर खेड्याचं नाव देशभरात मोठं केलं, याचा मला अभिमान आहे. या प्रवासामध्ये माझे व ट्रस्टीज यांचं मला मार्गदर्शन भेटलं, खूप सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो. आता पुढे काय करायचं तुझा विचार आहे 12वीनंतर B.Ed आर्किटेक्चरमध्येच मी उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक अभूतपूर्व यश तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे, तर काय वाटते कोणत्या यशाबद्दल आणखी आपल्या शाळेच्या कामगिरी? मला फार आनंद होतो आहे कारण की 2 वर्ष घेतलेलं कष्ट आम्हाला भेटलेलं आहे. सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं आम्हाला. आमचे शिक्षक, पालक, मित्रमैत्रिणी सगळ्यांनी आम्हाला फार मदत केली त्यामध्ये. त्यामुळे खूप आनंद होत आहे. या यशाची अपेक्षा होती शिक्षकांनी तेवढं आम्हाला म्हणजे स्वप्नावर तेवढं दाखवलेलं की तुम्हाला नक्कीच भेटतील, फक्त कष्ट करत राहायचं. ही पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर नीलचे पालक संदेश पाटणे यांनी रोटरी स्कूलचे आभार व्यक्त केले. तसेच आपल्या मुलाचं भरभरून कौतुक करताना नीलचे वडील संदेश पाटणे यांचं मन अभिमानानं भरून आलं. काय सांगाल नीलच्या यशाबद्दल? नीलच्या यशाबद्दल बोलायचं तर नीलनी घेतलेली प्रचंड मेहनत, त्याचबरोबर रोटरी कॉलेजचा जो स्टाफ आहे त्यांनी दाखवलेला त्यांचा तो विश्वास, खास करून रोहन सरांनी घेतलेली त्याच्यावरती मेहनत, जेवढे त्याचे हितचिंतक आहेत त्यांचा मिळालेला आशीर्वाद, यातून त्याला हे यश मिळालेलं आहे. असंच त्यांनी यश पुढं अजून मिळावं यात आम्ही समाधानी राहू. नील अभ्यासामध्ये अजून असाच हुशार होता का? अभ्यासाचं म्हटलं तर कधी अभ्यास करताना जास्त बघितलेलं नाही त्याला मी.
त्याचं जास्त फोकस हे ज्या वेळेला कॉलेजला शाळेमध्ये शिकवतात त्यावेळेला कॉन्सन्ट्रेट करायचं. घरी आल्यानंतर हार्डली 1-2-3 तास अभ्यास, जास्त जागरण करणं वगैरे असं काही कधी बघितलेलं नाही. फक्त ज्या वेळेला करायचं तेव्हा फुल्ली डिवोटेडली करायचा अभ्यास, त्याच्यातनं त्याला यश मिळाले. पहिल्यापासूनचा त्याचा अभ्यास करायची रीत होती, अशीच त्यांनी चालू ठेवावी, अजून यश मिळावं हीच इच्छा. नमस्कार, मी नील संदेश पाटणे. मी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी. कालच JEE-BARDचा रिझल्ट लागला. त्यामध्ये मी 100% सोबत देशामध्ये प्रथम आलो, याचा मला अभिमान आहे. माझ्या या यशामागे माझे पालक, शिक्षक व शाळेचे ट्रस्टी मेंबर्स यांचं मोलाचे मार्गदर्शन लाभले. आता मी पुढे SPA या कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार आहे. नमस्कार, मी पूर्वा सूर्यकांत साळवी. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मी सध्या शिकत आहे. नुकत्याच लागलेल्या JEE-BARDS पेपर 2मध्ये मला 99.86% भेटलेले आहेत. त्याला मला खूप प्राऊड फील होत आहे आणि मला खूप आनंदही होत आहे. सर्वांनी केलेल्या मला मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छिते. माझे फ्रेंड्स, शिक्षक किंवा पालक या सर्वांचे मी आभारी आहे. यापुढे मी BARDSमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिते. त्यासाठी मी SPA भोपाळमध्ये ॲडमिशन घेईन. खेड शहरातून जाणाऱ्या खेड दापोली मार्गावर सध्या सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्याचं दिसतंय. याबाबत सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी 12 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देत भीक मागून आंदोलन करणार असल्याचं सूचित केलं होतं. त्या संदर्भात त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय कार्यालयांना देखील कळवलं होतं. त्यानुसार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शहरातील तीनबत्ती नाका परिसरात आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवारी झालेल्या भीक मागो आंदोलनात जमा झालेली रक्कम ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खेड कार्यालयात जमा करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच यावेळी त्यांनी या पैशातून सार्वजनिक बांधकाम विभागानं खेड भरणे मार्गावरील खड्डे बुजवावेत असं आव्हान देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला केलं असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंत्यांना निमंत्रित केलं होतं, परंतु ते अनुपस्थित राहिल्यामुळे तसेच आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पुढील 12 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल होऊन खेड भरणे मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील अशी अपेक्षा असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाहूया नेमकं काय होतं भीक मागो आंदोलन आणि काय म्हणाले जलाल राजपूरकर. भरणा नाका ते डेंटल कॉलेज यामधील जो रस्ता एकदम खराब झालेला आहे त्याची डागडुजी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत असताना दिनांक 12 फेब्रुवारी रोजी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना एक पत्र दिलं होतं की आपण या कामी लक्ष देण्यासाठी, त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आपण पत्र देऊन तिथे एक कार्यक्रम जनतेकडनं पैशाची भीक मागून आपण ते कार्यकारी अभियंत्यांकडे किंवा त्या सार्वजनिक बांधकामाकडे जमा करू असे आशयाचं पत्र दिलं होतं. सदर कामासाठी सदर कार्यक्रमात आपण कार्यकारी अभियंता यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. आम्हाला त्या ठिकाणी आशा होती की कार्यकारी अभियंता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येतील, परंतु बराच वेळ वाट पाहून झाली. कार्यकारी अभियंता काही उत्तर नाही आणि याविषयी सार्वजनिक विभागाकडून कोणतंही मला आजपर्यंत मिळालं नाही. आमची अपेक्षा होती 12 तारीख ते 24 तारीख या 12 दिवसांमध्ये किमान काम चालू करतील अशी एक अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षाभंग या ठिकाणी झाला. या ठिकाणी नागरिक आणि सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. आम्ही थोडी इथे भीक मागितली लोकांकडे, या लोकांनी भीक मागितली. आम्ही त्यांना लोकांना प्रोत्साहित केलं की अशा कामासाठी जर कोण भीक मागत असेल तर त्याला आपण सहकार्य करावं, म्हणून त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. आम्ही हे पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खेड कार्यालयामध्ये नेऊन सुपूर्द करणार आहोत, त्याचे आम्ही त्यांना देणार आहोत. त्यांनी ते स्वीकार करावा अशी आम्ही त्यांना करतो आणि या पैशातून तरी आमच्या या रस्त्याची डागडुजी व्हावी
हा रस्ता आम्हाला वाहतुकीत योग्य वाहन चालवण्यासाठी योग्य प्रकारे त्याचा वापर व्हावा। हे या ठिकाणी व्यावसायिक असतील, इतर चालवणारे प्रायव्हेट रिक्षा व्यावसायिक असतील, इतरही गाड्यांवाले असतील, टू व्हीलरवाले असतील, महिला असतील। आता काही वेळापूर्वी या ठिकाणी या खड्ड्यात एक गाडी पडली आणि त्याच्यावर एक छोट्या मुलीला या ठिकाणी जखमी झाली, मुली तिला मार लागला, तिला ताबडतोब डॉक्टरांकडे ॲडमिट करावं लागलं। अशा याचे अपघात छोटे मोठे या ठिकाणी होत आहेत। या सर्व गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे। ठेकेदार काम करत नाही असं आम्हाला ते अप्रत्यक्षरित्या आणि खाजगीरित्या सांगत असले तरी याविषयी त्यांच्याकडून ठोस कारवाई का होत नाही हा एक संशोधनाचा विषय या ठिकाणी आहे। आम्हाला वाटतं की त्यात व्यवस्थित रस्ता व्हावा। आम्ही तुमच्याकडून काय मोठी अपेक्षा केली नाही। जो रस्ता आहे तो खड्डा आहे, ते खड्डे मिटवून त्या ठिकाणी आम्हाला वाहतुकीचा व्यवस्थित सरफेस आम्हाला मिळावा एवढी त्याच्याकडची अपेक्षा होती। तर परंतु सार्वजनिक बांधकाम विभागात याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, निष्काळजीपणा आहे। या सर्व गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असं आम्ही या ठिकाणी मानून या ठिकाणी भीक मागितली। जे पैसे आम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला नेऊन सुपूर्द करीत आहोत। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते याचा स्वीकार करतील आणि त्या पैशामध्ये या रस्त्याची डागडुजी करतील आणि या जनतेला एक न्याय देतील असं एक त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। ज्येष्ठ समाजसेवक जलालभाई राजपूरकर यांच्या नेतृत्वाखाली आज भीक मागो आंदोलन झालं। या भीक मागो आंदोलनाची अवस्था म्हणजे खेड भरणे रोड डेंटल कॉलेजपर्यंत खड्डेमय रोड ह्याची इतिहासात नाही अशा हा रोड याच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावं आणि या खड्ड्या लवकर हे भरून घ्यायची आमची विनंती आहे। खेड तालुक्यातील शामराव सहकारी पतसंस्थेत भ्रष्टाचार झाल्याची घटना उघडकीस आली आणि यानंतर ठेवीदार आक्रमक झाले। या सर्व प्रकरणात सुरुवातीपासूनच मनसे तालुकाध्यक्ष निलेश बामणे हे आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सोमवारी सुरू केलेल्या संपर्क टेबल अभियानात या ठेवीदारांसोबत ते मनसे तालुका प्रमुख म्हणून उपस्थित आहेत का असा प्रश्न केला असता त्यांनी सध्या तरी आपण ठेवीदार असून ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत या एकमेव भावनेने सर्वपक्षीय ठेवीदार एकत्र आल्याचं सांगितलं। तसेच यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा आता तरी सहभाग नसून भविष्यात गरज पडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठेवीदारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असं आश्वासन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं। त्याचप्रमाणे एका राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष आहात। एक असं म्हटलं जातं प्रश्न जिथं जनतेचा न्याय तिथं मनसेचा, त्या माध्यमातून तुम्ही ही भूमिका बजावत आहात। निश्चितपणे मी एका पक्षाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खेडचा तालुका अध्यक्ष आहे याची मला पूर्ण जाणीव आहे। परंतु आजचा जो काही प्रश्न आहे शामराव सहकारी पतसंस्थेचा, ह्या पतसंस्थेचा ठेवीदार देखील मी आहे। तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचं राजकीय भाष्य न करता आज इथे सर्वसामान्य ठेवीदार म्हणून आज सर्व आम्ही एकत्र आलो। आम्ही सर्व पक्षीय आहोत। कुठल्याही पक्षीय राजकारणापेक्षा इथं माझ्या ठेवीदारांचे पैसे त्यांना मिळणं फार महत्त्वाचं आहे। मात्र हे नक्की खरं आहे, प्रश्न जिथं जनतेचा, मार्ग तिथं मनसेचा म्हणून मनसे म्हणून जिथं ताकद लावायची वेळ येईल त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय वैभवजी केडेकरांचा विश्वासात घेऊन त्यांच्या किंबहुना त्यांचं मार्गदर्शन घेऊन ह्या आंदोलनाला दिशा देण्याचं काम निश्चितपणे माझ्या माध्यमातून केलं जाईल। खेड तालुक्यातील भरणे येथे असणाऱ्या शामराव पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैशात घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती। यावर आक्रमक होत पतसंस्थेतील ठेवीदारांनी पतसंस्थेच्या कार्यालयावर झडप दिली। या प्रकरणी ठेवीदारांनी घेतलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारपर्यंत तब्बल 100 ठेवीदारांनी माहिती टेबलशी संपर्क साधून आपल्याकडे असलेले ठेवीच्या पावत्या आणि जमा केल्या असून तब्बल 2 कोटी रुपयांची रक्कम या पतसंस्थेत अडकल्याचं समोर आलंय। शामराव पतसंस्थेच्या ठेवीदारांनी एकत्र येत पतसंस्थेच्या विरोधात ज्या ठेवीदारांचे पैसे पतसंस्थेत अडकले आहेत त्यांची माहिती जमवण्यासाठी आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी पतसंस्थेसमोरच माहिती टेबल सुरू केलंय। या ठिकाणी सोमवार दिनांक 24 पासून पुढील 3 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची किती रक्कम या पतसंस्थेत अडकली आहे याची सविस्तर माहिती जमा करण्याचं काम
तालुक्यातील काही सुजाण नागरिकांनी चालू केलंय, जेणेकरून या माध्यमातून नेमकी किती रुपयांचा घोटाळा या पतसंस्थेनं केला आहे याचा आकडा निश्चित होईल आणि भविष्यात कायदेशीर लढाई लढण्यास सहकार्य मिळेल। सोमवारी दुपारपर्यंत या माहिती टेबलच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 2 कोटी रुपयांच्या ठेवीदारांच्या पतसंस्थेत अडकल्याची धक्कादायक बाब समोर येते। या पतसंस्थेतील ठेवीदारांनी चक्क आम्ही ह्या पतसंस्थेत आलो नसून पतसंस्थेचे संचालक मंडळ आमच्या घरोघरी येऊन आमच्या पतसंस्थेत ठेवी ठेवा असं सांगत असल्याचं स्पष्ट करत उद्या काही अडचण आल्यास आम्ही जबाबदार राहू असं आश्वासन देखील त्यांनी दिल्याचं काही ठेवीदारांनी सांगितलंय। तसेच यावेळेस बोलताना ठेवीदारांनी ऑगस्टमध्ये पतसंस्थेत घोटाळा झाल्याचा आपल्या लक्षात आल्याचं देखील सांगितलं। मी एक सामान्य ठेवीदार आहे ह्या पतसंस्थेचा। ज्या पद्धतीने शामराव पेजन्सचं जे नाव जिल्ह्यामध्ये होतं आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलं आणि त्यांचं नाव घेऊन ही पतसंस्था आज त्यांनी चालू केली आणि लोकांकडनं ज्या ठेवी जमा केल्या आणि आज आम्हाला असं कळतंय की ह्या ठेवी आज आम्हाला परत मिळणार नाहीत। यामुळे बरेचसे सामान्य ठेवीदारांच्या पायाखालची वाळू सरकले, घाबरगुंडी उडालेली आहे आणि मला असं म्हणायचं हे संचालक जबाबदार आहे ह्याच्यासाठी। कारण कुठल्याही पतसंस्थेचा एक कायदा असतो की ज्या पद्धतीने ठेवी जमा केल्या जातात संचालकांच्या नावावर जमा केल्या जातात आणि ते पूर्णपणे जबाबदारी स्वीकारलेली असते, असं हा जिल्हा निबंधकाचा नियम आहे। संचालकच जबाबदार असतात आणि संचालकांनी आपापल्या प्रॉपर्टी विकूनच ही ठेवी परत कराव्यात तात्काळ। कारण ही लोक आज आजारपणाने दवाखान्यामध्ये पैसे भरता येत नाहीत, पेशंट मरत आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या फायनान्शियली अडचणीत आलेल्या आहेत, काही लोक आत्महत्या करायच्या तयारीत आहेत। जर अशी काय भविष्यात घटना घडली तर या संचालकांना सगळ्यांना जबाबदार धरून 302 दाखल करावं लागेल, त्याशिवाय हे ठेवी परत मिळणार नाही, यांच्या प्रॉपर्टी जप्त कराव्या लागतील, भविष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतील। आज हे सगळे लोक संचालक एकत्र जमलेले आहेत, पण ह्याच्या पुढचा लढा फार तीव्रतेने करावा लागेल। जिल्हाधिकाऱ्यांनी पण ह्याची नोंद घ्यावी ह्याची मी अपेक्षा करतो आणि गरिबांना न्याय मिळवून द्यावा, एवढंच इथं बोलून थांबतो। या संदर्भात तुम्ही स्थानिक आमदारांशी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला होतात का? स्थानिक आमदारांना आता मीडियाच्या माध्यमातून गेलेले आहेत, आम्ही प्रत्यक्ष साधणारच आहोत। आता काही लोकांनी साधलेलं आहे, काही लोक गेलेले आहेत। संपर्क साधला आहेत का? स्थानिक आमदारांना विषय कानावर घातलेला आहे, पण काही ते ह्याच्यामुळे प्रत्यक्ष भेट झालेली नाही। पण आम्ही प्रत्यक्ष सगळे ठेवीदार एक दिवस त्यांचं अपॉइंटमेंट घेऊन स्पेशली त्यांना भेट देऊन हा विषय किती गंभीर आहे याची कल्पना आणून देणार आहोत। आम्ही शामराव प्रतिपेढी मर्यादित भरणे या भरणीचे सभासद खातेदार आहोत आणि आम्ही एक पिगमी स्वरूपात किंवा मुदत ठेव अशा स्वरूपातले आम्ही गुंतवणूक केलेली आहे। पण ज्यावेळेस आम्हाला एक परतावा जेव्हा तारीख संपते, मुदत संपते, त्यावेळेस परतावा आम्हाला कुठल्याही प्रकारचा मिळाला नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर कुणी ही पतपेढीच बंद मुळात होती, त्याकरता संपर्क साधणं आणि त्यांच्याकडून निश्चित कोणाकडे दाद मागायची अशा प्रकारचा आमचा संभ्रम निर्माण झाला। त्यासाठी आम्ही संचालक मंडळ अध्यक्ष यांना संपर्क साधला, त्यांच्याशी बोलणी केली, पण मुळात हे संचालक मंडळच एकत्र येत नाही। ते त्यांना माहिती काय हे आहे ते, आम्ही विनंती करून सुद्धा ती एकत्र येत नाहीत। आम्ही आज ठेवीदार आहोत आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर वागत असाल, आज तुम्ही पतपेढी काढली आहेत, ते शासकीय नियम अटी तुम्हाला काय ज्या आहेत त्या लागू आहेत आणि त्या आता याच्यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे? यापुढे आम्ही काय करता आमच्या परतावा मिळण्यासाठी म्हणून संबंधित आपले या दापोली मंडळ खेडचे हे आमदार आणि आता मंत्री आहेत, तर ते त्यांच्याशी भेट घेतली आणि ती भेट घेतली असताना भेट इतक्या म्हणजे आम्हाला कालावधी पण मिळाला नाही की आमचं म्हणणं पूर्ण स्वरूपात मांडायचं होतं त्यासाठी। तर त्याच्यामध्ये आम्ही तेवढ्या थोडक्यातच उभ्या त्यांच्याकडे सांगितलं, त्यांच्या कानावर घातलं की अशा अशाच प्रकारचं या पतपेढीमध्ये आम्हाला परतावा मिळत नाही, आमची रक्कम गुंतलेली आहे आणि कुठलंही दखल घेत नाही आहे संचालक मंडळ म्हणा, ते अध्यक्ष जबाबदारीच घेत नाही आहे कुठल्याही प्रकारची। आणि अध्यक्षांनी एवढा फ्रॉड लक्षात येऊन सुद्धा खोटी छपाई कागदपत्र मुदत ठेवीची ही जी छापाई करून सुद्धा त्या अध्यक्षांनी कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा हे केलेलं नाही। आणि आमच्यासमोर आम्ही जाब जेव्हा विचारला तेव्हा आम्हाला ते सांगतात की आम्ही फक्त तिला कामावरून काढलं म्हणजे काय विषय संपला असं नव्हे, त्याच्यावर योग्य ती पुढे कारवाई करायला पाहिजे। आज ठेवीदारांचे पैसे आहेत ते परत मिळायला पाहिजेत, ही अध्यक्षांची जबाबदारी नाही का?
संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संभाजी महाराजांच्या अटकेचं ठिकाण पुन्हा एकदा चर्चेत आलं. मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी नागरिक या ऐतिहासिक स्थळाला भेट देत आहेत. कसबा येथे असलेल्या सरदेसाई वाड्यात संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं. त्यामुळे हा वाडा इतिहासप्रेमींसाठी ऐतिहासिक ठेवा बनलाय. सरकार देखील या ऐतिहासिक स्थळाचा योग्य प्रकारे जतन करण्यासाठी पुढाकार घेत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी 2 दिवसापूर्वी सरदेसाई वाड्याला भेट दिली. या ठिकाणाला ऐतिहासिक दर्जा देण्यासाठी आणि त्याचं जतन करण्यासाठी त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक आदेश दिलेत. विशेषतः भू अभिलेख विभागाला या जागेचा नकाशा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ही जागा भूसंपादन करून सरकारच्या ताब्यात घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र यावेळी सरदेसाई वाड्याच्या वंशजांना विश्वासात घेतलं गेल्या नसल्याचा आरोप सुभाष सरदेसाई यांनी केलाय. त्यांचा आरोप आहे, सरकारकडून जागा ताब्यात घेताना त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करण्यात आलेली नाही. सुभाष सरदेसाई यांनी यापूर्वी संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी गावात जागा दिली होती. मात्र यावेळी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमीबाबत कोणत्याही प्रकारचा संवाद साधला गेला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय सुभाष सरदेसाई यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. संगमेश्वर येथे पहिल्यांदा स्वखर्चानं स्मारक उभारलं होतं. मात्र त्या ठिकाणी असलेल्या पुतळ्याला हटवून तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी किल्ला बांधला. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्घाटनाच्या आधी त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. त्यामुळे पूर्वीच्या घटनांचा संदर्भ घेत आता सरकारकडून योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारने जर जागा ताब्यात घ्यायची असेल तर त्या जागेचे मूळ मालक शोधून त्यांना उचित मोबदला दिला पाहिजे असंही सुभाष सरदेसाई म्हणाले. तसेच योगेशदादा कदम यांनी गावात आल्यावर सरदेसाई वाड्याच्या वंशजांना भेटणं आवश्यक होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मते सरकारनं जागा घेण्यास कोणतीही हरकत नाही, पण संबंधित मालकांना विश्वासात घेऊन हा निर्णय व्हावा अशी त्यांची मागणी आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे आता सरकार पुढे काय पावलं उचलतं याकडे इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलंय. रत्नागिरी जिल्ह्यातला पुतळा मी बसवला. तो अर्धपुतळा आहे. अर्धपुतळा बसवल्याच्या नंतर तिथे करण्याची काही जरूर नव्हती. मी त्यांना काय म्हटलं की सरदेसाईंची जी वास्तू आहे ना ती ताब्यात घ्या, त्या सरदेसाईंना मोबदला द्या आणि तिथं तुम्ही काही करायचं असेल तर तुम्ही करा, सुशोभीतकरण करा. इथे तुम्ही 20 फुटाची हाईट ना जे स्मारक बांधलं ते परत बांधण्याचे काही नियोजन काय, तर मेघडंबरीसाठी माझ्याकडनं परवाना घेतलेला आहे आणि बांधलं काय किल्ला. ही किल्ल्याची जागा नव्हे. रात्री उद्या सकाळी ओपनिंग होणार, तर रात्री 10 वाजता सुनील चव्हाण कलेक्टर यांनी रात्री 10 वाजता माझी सही घेतली की बांधकामाला परवानगी द्या. उद्या ओपनिंग आहे आणि रात्री 10 वाजता माझ्याकडनं बांधकामाची परवानगी घेत आहेत. तुमच्या वडिलांचं नाव लावण्यात येईल ते सुरनोळी केल्याने आणि घरात नेऊन दिलेली आहे. काल योगेश कदम आलेले होते, त्यांना कळलं नाही की सरदेसाईंचा वारस या गावामध्ये आहे. जे कोण लोक असतील, गावातले कोण जे लोक असतील त्यांना जवळ केले आणि त्यांनी मला न भेटताना परस्पर सर्वे करून निघून गेले. योगेश कदम यांनी असं म्हटलं कोणाची यांची कमीत कमी यांची त्यांनी भेट घ्यायला पाहिजे होती, अपेक्षित होतं म्हणजे आमचं. या जागेचं ॲक्विजिशन करणार आहे आणि इथं स्मारक बांधायचं त्यांचं योगेश कदमनी काल मीटिंग घेतली ग्रामपंचायतमध्ये, परंतु या सरदेसाईंमधला कोण वारस जिवंत आहे का ह्याची साधी चौकशी सुद्धा केली नाही. ते भेटले पण नाही. स्मारकाला जागा मी दिली, त्या जागेची वाट त्यांनी लावली. 2 कोटी रुपये 3 कोटी रुपये वायकर खाऊन गेला. वायकरने कबूल केलं होतं की 10 फुटाचे. मी त्यांना म्हटलं होतं की हाईट जास्त देऊ नका पुतळ्याला, तुम्ही खाली रिंग टाका, पुतळा किती पण वर ठेवा. होय म्हणून सांगितलं. राजू माडिक बंडा माडिक म्हणतात मी हे ऐकलेलंच नाही. वायकरने मला चिपळूणला बोलवून घेतला की तिथे आपण बोलणी करूया आणि रात्री 10 वाजता सांगतोय की आता मला वेळ नाही आहे, सरदेसाई सांगा परत जावा, आम्ही नंतर कधीतरी भेटू. आणि दुसऱ्या दिवशी ओपनिंग, रात्री कलेक्टर सुनील चव्हाण यांनी रात्री 10 वाजता माझ्याकडनं ओपनिंगची सही घेतली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यानंतर मालवणमध्ये एका परप्रांतीय व्यक्तीनं भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आला। मालवण नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून योग्य ती कारवाई करण्यात आली। आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, भारतात राहून भारत विरोधी विचार मांडणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही। संबंधित व्यक्तीला जिल्ह्यातून हाकलण्यात येईल। या घटनेनंतर मालवणमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। भरधाव वेगानं चारचाकी चालवणाऱ्या एका अल्पवयीन तरुणानं निष्काळजीपणे वाहन चालवत 2 नागरिकांना धडक दिली आणि अपघातानंतर घटनास्थळावर न थांबता पळ काढला। या घटनेत दोघे जखमी झाली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। याबाबत सविस्तर माहिती शनिवार दिनांक 22 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास फिर्यादी बबन लक्ष्मण मुकणे भरणे सुकिवली रोड लगत झाडाखाली बसच्या प्रतीक्षेत होते। याच वेळी लाल रंगाच्या आल्टो गाडीच्या चालकानं भरधाव वेगानं गाडी चालवत त्यांना जोरदार धडक दिली। धडक देऊन देखील न थांबता आरोपीनं भरणा नाक्यावर जाऊन उभ्या असलेल्या दुचाकीला ठोकर दिली आणि अपघातानंतर तिथून पळून गेला। या घटनेत बबन मुकणे आणि दुचाकीस्वार राजेंद्र विष्णू भोसले जखमी झाले। नागरिकांनी तात्काळ मदत करत त्यांना रुग्णालयात हलवलं। अपघातानंतर पोलिसांनी तपास सुरू करत आरोपीचा शोध घेतला असून या प्रकरणात आरोपी राज सुनील भोसले राहणार शिक्षक कॉलनी याने वयाची अट पूर्ण होण्यापूर्वी चारचाकी चालवून निष्काळजीपणे अपघात घडवल्याचं स्पष्ट झालंय। पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे। अल्पवयीन मुलांनी वाहन चालवण्यावर कायद्यानं बंदी आहे, तरीही असे प्रकार घडत असल्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे। अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाणं ही आणखी एक गंभीर बाब असल्याने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येते। संबंधित मुलाच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरते। सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण जगभर प्रकल्प अमृत दरवर्षी राबवलं जातं। या दिवशी निरंकारी मिशनच्या माध्यमातून जलस्रोत, समुद्र किनारे, नदी, तलाव, विहिरी, नाले, पाण्याची टाकी इत्यादी जलसंस्थानाच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून स्वच्छ जल स्वच्छ मन उद्दिष्ट साध्य केलं जातं आणि या संकल्पनेतून संत निरंकारी मिशन खेड शाखेच्या वतीने खेड नगर परिषद पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूचा सर्व परिसर सुमारे 150 निरंकारी अनुयायांच्या मार्फत स्वच्छ करून चकचकीत करण्यात आला। यावेळी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोडगे साहेब, स्वच्छता निरीक्षक सावंत साहेब आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते। रोडगे साहेब यांनी सर्व निरंकारी अनुयायी आणि निरंकारी मिशनचे निस्वार्थी सेवेचं कौतुक केलं। बळीराम शिंदे, अंकुश मार्लेकर, हेमलता गुंडेकर यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचं सुंदर नियोजन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्हा किशोर व किशोरी संघाचे सराव शिबिर नुकतंच खेड तालुका कबड्डी असोसिएशन आणि काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे यांच्या संयुक्त विद्यमाने काळकाई मंदिर भरणे येथे संपन्न झालं। जिल्हा निवड चाचणीद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय किशोर किशोरी अजिंक्यपद स्पर्धेला नाशिक मनमाड येथे खेळण्यासाठी जाणाऱ्या संघाला रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने देण्यात येणारं किट आणि शूज यांचं वाटप श्री काळकाई देवी मंदिर भरणे येथे संपन्न झालं। या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील कबड्डीतील अग्रमानांकित काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे या मंडळानं ही जिल्हास्तरीय निवड चाचणी घेतली। सराव शिबिराला विशेष सहकार्य केलं त्यांचे आधारस्तंभ श्री काळकाई एजन्सीचे मालक सुजितजी शिंदे आणि अन्य सहकारी यावेळी उपस्थित होते। रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश उर्फ पप्पू शेठ चिकणे, सचिव रवींद्र बैकर, कोषाध्यक्ष राष्ट्रीय पंच दाजी राजगुरू, उपाध्यक्ष सुभाष आंबेडे, सहसचिव तथा जिल्हा पंच मंडळ सदस्य शरद भोसले, ज्येष्ठ सल्लागार दिलीप कारेकर, कार्यकारिणी सदस्य सुजित फागे, महेश मर्चंडे,
प्रो कबड्डी पंच विलास बेंद्रे, ज्येष्ठ खेळाडू निमरे, प्रशिक्षक सूरज शिंदे, महिला संघ व्यवस्थापिका तेजाताई बैकर, संपदा गुजराती, चिपळूण येथून उपस्थित असणाऱ्या पूजा तांबट यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। राज्य अजिंक्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या किशोर किशोरी या संघानं चांगली कामगिरी करत अंतिम फेरी गाठावी असं घडल्यास प्रोत्साहनपर या संघाची मिरवणुकीसह विशेष बक्षीस देण्यात येईल असं काळकाई एजन्सीचे मालक उद्योजक सुजित शिंदे यांनी घोषित केलं। रत्नागिरी जिल्ह्याच्या नावलौकिकासह आपला खेळ आणि निवड सार्थ लावा, आपल्या गावाचा तालुक्याचा मान वाढेल असा खेळ आपणाकडून व्हावा, तसेच असोसिएशन कडून सर्वतोपरी वेळोवेळी आपणास सहकार्य असेल अशा शुभेच्छा जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष पपुशेठ चिकडे यांनी दिल्या। यानंतर काळकाई चरणी प्रयत्नांना यश दे अशी प्रार्थना करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोषाध्यक्ष ज्येष्ठ पंच दाजी राजगुरू यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव शरद भोसले यांनी केलं। खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नुकत्याच खेम पद्मावती क्रीडा मंडळ देवघर आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेत प्रथम पारितोषिक काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे, द्वितीय पारितोषिक खेम पद्मावती क्रीडा मंडळ देवघर, तृतीय पारितोषिक नवनाथ क्रीडा मंडळ चिचघर, चतुर्थ पारितोषिक झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली यांनी मिळवलं। तर वैयक्तिक पारितोषिकासाठी उत्कृष्ट चढाई प्रणव मोरे खेम पद्मावती क्रीडा मंडळ देवघर, उत्कृष्ट पकड यश धुमाळ काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे, सर्वोत्तम खेळाडू अथर्व धुमाळ काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे यांची निवड करण्यात आली। या स्पर्धेसाठी स्पर्धा निरीक्षक दीपक यादव, पंच प्रमुख संतोष शिर्के, पंच महेश मर्चंडे, राजेश भागणे, दिनेश पदुमले, अमर चव्हाण, समीर शिंदे यांनी काम पाहिलं। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे किरण मोरे, प्रथमेश मोरे, अविराज मोरे, ओमकार मोरे, विकास सागवेकर, विकास मोरे, सोहम मोरे, श्रवण मोरे, महेश मुंडेकर, आर्यन मोरे, प्रवण मोरे, शुभम जाधव, यश दळवी, स्वप्नील मोरे, चेतन मोरे, विवेक मोरे, ग्रामस्थ विलास मोरे, उमेश मोरे, विजय मोरे, पांडुरंग मोरे, संदीप सागवेकर, प्रदीप सागवेकर, तुकाराम सागवेकर, विठ्ठल सागवेकर, दीपक मोरे यांनी विशेष मेहनत घेतली। यासाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश उर्फ पपुशेठ चिकणे, सचिव रवींद्र बैकर, कार्याध्यक्ष महेश भोसले, उपाध्यक्ष सुभाष आंबेडे, आनंद हंबीर, सहसचिव शरद भोसले, ज्येष्ठ सल्लागार दिलीप कारेकर, कार्यकारिणी सदस्य सुजित फागे, महिला प्रतिनिधी तेजाताई बैकर, संपदा गुजराती आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं। सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकतं असं मत मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलंय। मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सागर किनाऱ्यातील घुसखोरी रोखणं आणि मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी AI तंत्रज्ञानाच्या वापराबाबत देशभरातील तज्ञ आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला। राज्याच्या 720 किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर सध्या ड्रोनचा वापर केला जात असून त्यातून मिळणाऱ्या माहितीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी AIचा उपयोग कसा करता येईल यावर विद्यार्थ्यांनी विचार करावा असं त्यांनी सांगितलं। यावेळी विद्यार्थ्यांनी मच्छीमारांसाठी चेहरा ओळख प्रणाली, किनारा आणि तलाव मॅपिंग, GPS फेन्सिंग आणि हवामानासह मासेमारीसाठी AI आधारित अंदाज प्रणाली यांसारख्या विविध संकल्पना मांडल्या। या संकल्पनांवर आधारित सविस्तर सादरीकरण तयार करण्यासाठी GYAN संस्थेला निर्देश देण्यात आले। राज्यात AI आधारित एक मॉडेल तयार करून त्याचा देशभरात आदर्श म्हणून वापर करावा असंही मंत्री राणे यांनी सांगितलं। यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रकं प्रदान करण्यात आली। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी।